मंगलमूर्ती गणपती गजानन याच्यावरचा एक अतिशय उत्तम श्लोक आहे. ज्याचं आनन गजाचं आहे तो गजानन. आणि त्या गजाननाच जो विघ्नेश्वर आहे, जो उमासुत आहे, त्याच्या चरणी मी नतमस्तक होतो. मी माझा समर्पण भाव दाखवितो. का? कारण तो विघ्नेश्वर आहे, विघ्नांचा अंतक आहे, विघ्नांतक आहे. तो आपल्या जीवनातील समस्या हरण करतो आणि सुख समृद्धी देतो असा तो. म्हणून त्याला मी नमस्कार करतो. गजानन, ज्याचं आनन गजाचा आहे तो. आणि त्याची सेवा कोण कोण करतात? भूत, गण, 33 कोटी गण, मानव, देव, हे सगळे त्याची सेवा करतात. विष्णूने त्याची सेवा केली होती. जेव्हा रावण आत्मलिंग घेऊन लंकेकडे निघाला होता, त्यावेळेला विष्णूने गणपतीची आराधना केली आणि गणपतीला मदत मागितली. आता गजाचा जो आहार आहे तोच गजाननाचा आहार आहे. कपित्थ, कपित्थ म्हणजे कवट, वुड ऍपल, जंबू म्हणजे जांभूळ, हे दोन्हीही औषधी वनस्पती आहेत. याचा प्रत्येक भाग, या वनस्पतीचा प्रत्येक भाग हा अतिशय उपकारक आहे आणि ते गजाचं अन्न आहे आणि म्हणून ते गजाननाचं पण अन्न आहे. तो उमेचा सूत आहे, उमेनी त्याला जन्म दिलेला आहे. आणि हा असा असलेला गजानन जो शाकाहारी आहे आणि जो आरोग्यदायक आहे, तो आपला शोक विनाश करतो. आपल्या जीवनातले संकट, दुःख, वेदना यांचा अंत करणारा आहे आणि म्हणून त्याला मी, त्या विघ्नेश्वराला मी वंदन करतो. त्याच्या पादपंकजासमोर, त्याच्या पदकमलासमोर मी नतमस्तक होतो.